नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज अनारसे बनवायचे आहेत. अधिक महिना म्हटलं, दिवाळी म्हटलं का अनारशांना खूपच मान असतो. अधिक महिन्यामध्ये जावयाला जेवायला बोलून दीपक आणि अनारसेचं ताट हे गिफ्ट म्हणून देतात. तुमच्याकडे आहे का असा रिवाज? नक्की असला तर मला कमेंटमध्ये कळवा. आपण अनारसे करणार आहोत. त्यासाठी आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. 3 दिवस भिजत ठेवलेले आहेत. 3 दिवस भिजत कसे ठेवायचे? पाणी काढून बदलत राहायचं आहे 3 दिवस. त्याच्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती, सुती कपडे असेल त्यावरती ते तांदूळ 4थ्या दिवशी काढून वाळत घालायचे. आणि वाळत कसे घालायचे? अजिबात कोरडे होऊन द्यायचे नाही. फक्त असे निथळस तोपर्यंत कोरडे करायचे. आता मिक्सरला पीठ करून घ्यायचं आहे अगदी बारीक. फक्त असा तांदूळ मोडतोय पहा, तोपर्यंतच वाळवायचे आहेत. आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहेत बारीक. म्हणजे अगदी बारीक पीठ आपल्याला अनारशासाठी मिळेल. परफेक्ट 1 किलोचं हे मेजरमेंट आहे. पीठ जाड ठेवायचं नाही, अनारसं फसतील. आता आपण 1 किलोसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही आणखीन थोडा टाकू शकता जर तुम्हाला गोड हवं असेल तर. पण कोणाला गोड जास्त आवडत नाही, त्यामुळे 1 किलोमध्ये अर्धा किलो अगदी परफेक्ट गूळ आहे. आता गूळ छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हाताने चोळून. मैत्रिणींनो, जे नवं शिकणाऱ्या जरी असतील त्यांनी हा व्हिडिओ जरी बघितला तरीसुद्धा झटपट अनारसे करायला त्यांना येतील. आता गूळ आपल्या पिठामध्ये हाताने चोळून घ्यायचं आहे. कारण मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहे, त्यामुळे आपले अनारसे अजिबात फसणार नाही. आता हाताने गूळ चोळून घेतल्यानंतर पिठाला आपण हे पीठ घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. मिक्सरच्या भांड्यात का घालायचं आहे मैत्रिणींनो? कारण पीठ आणि गुळाचं मिश्रण चांगलं मिक्स होतं. हे पहा, मिक्सरला घालून घेतलेलं आहे आणि पीठ आपलं आता छान पहा, जसे मुठीमध्ये आपण घेतोय तसं छान असं गोळा होणार आहे. आता 1 किलो पीठ, अर्धा किलो गूळ असं मेजरमेंट असलेले अनारसे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. त्याचे व्यवस्थित पीठ मळून आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. पीठ आता रेडी झालेलं आहे पहा. आता तुम्ही हे पीठ लगेचही अनारसे करू शकता, 2 दिवसांनीही करू शकता, 8 दिवसांनीही करू शकता. काहीही होत नाही ह्या पिठाला मैत्रिणींनो. आता आपण लगेच करणार आहोत 1 गोळ्याचे आणि बाकीचं मी गरमागरम खाण्यासाठी ठेवून देणार आहे. आता तुम्हाला दाखवायसाठी 1 गोळ्याचे मी करून दाखवणार आहे मैत्रिणींनो. पीठ अगदी छान झालेलं आहे आपलं आणि पातळ करून घेतलेलं आहे पहा, मळून मळून अगदी. आणि हे 2 गोळे मी ठेवून देणार आहे. चांगला मळून घेतलेला आहे एकजीव करून. आता आपले अनारसे कसे करायचे आहेत तुम्हाला दाखवणार आहे. गोळे करायचे आपल्या अंदाजाने. तुम्हाला केवढा मोठा हवा आहे, मीडियम हवं आहे त्याप्रमाणे. त्याआधी आपल्या एका कटरवरती आपण खसखस घालून घ्यायची आहे आणि गोळा करून हाताने असा थापायचा आहे पहा, तळहातावरती. आणि छान आपल्या खसखसमध्ये घोळून घ्यायचा. अशा करून आपण बाजूला ठेवून देऊ शकतो.
खसखस लावल्यानंतर अजिबात खाली चिटकत नाही आणि झटपट आपले हे अनारसे करून तयार होतात. आणि तुम्ही असंही खसखसवरती करून आपला अनारसा करून घेऊ शकता. पहा, अशा 2 ट्रिकमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला जो ट्रिक आवडेल त्याप्रमाणे करा. अनारसे अजिबात फसणार नाही, तेलात फुटणार नाही आणि जाळीदार असा अनारसा तयार होणार आहे. नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आपलं पीठ इतकं छान झालेलं आहे का सरासर आपले अनारसे तयार होत आहेत. पहा, आता हे अनारसे आपण तयार करस तोपर्यंत बाजूला तेल आपण तापायला ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला वेळ लागत नाही. 10 मिनिटाच्या आत आपलं हे अनारसे तळून तयार होतील. अनारसे तळताना काय ट्रिक करायचे आहे तेही व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. दिवाळीला करा, अधिक मासात करा. जावई घरी येत असल्याने अनारसेचं ताट नक्कीच तयार ठेवा, कारण नवीन जोडप्याला अधिक मासामध्ये छान जेवायला बोलून आपण दीप म्हणजे चांदीचा दिवा आपण त्याला प्रेझेंट करतो. तुमच्याकडे ही पद्धत आहे का? असली तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आता तेल मी गरम करून घेतलेलं आहे. अनारसा एक टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपण तेल उडवत अनारसा फुलून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, जास्त अनारसा टाकून गर्दी करायची नाही. आधी एक अनारसा तळून पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरे 2-2 जरी 3-3 टाकले तरी चालेल. हे पहा, आपला अनारसा छान टम फुगलेला आहे आणि आतून जाळीदार असा अनारसा होणार आहे. खरपूस तळून घ्यायचा आहे, म्हणजे खायला खूप सुंदर लागतो. तुम्ही म्हातारे किंवा लहान मुलांसाठी सुद्धा हा तेवढाच अनारसा जाळीदार आणि मऊ होणार आहे. काय अनारसा कडक होतात, पण ह्या पद्धतीत करा म्हणजे तुमचे अनारसा छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार कुरकुरीत होतील. झालेलं आहे पहा आपले अनारसे करून. नक्कीच तुम्हाला आवडले तर करून पहा. अगदी साधे सोप्या ट्रिकनी दाखवलेले आहेत. गुळाचा पदार्थ हा सगळ्यांनाच आवडीचा असतो आणि तेवढाच आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. नक्कीच करून पहा. आता हे 2 गोळे मी असेच डब्यात ठेवणार आहे घालून, आणि गरमागरम जेव्हा अनारसा लागेल खायला तेव्हा बनवून देणार आहे मुलांसाठी. आता तुम्ही पहा, छान आपली अशी अनारशाला जाळी पडलेली आहे आतून आणि खुसखुशीत एवढा झाला आहे, दिसायलाही सुंदर आणि भारीच वाटणार आहे. नक्कीच करून पहा. आवडला तर तुमच्या मैत्रिणीशी शेअर करायला सांगा आणि त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत अनारसा परफेक्ट झालेले आहेत, अजिबात तेलात फुटलेले नाही. छान असे अनारशाचा आपला कलरही आलेला आहे. बाय बाय.